नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत शेपाची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर सकाळीच म्हटलं की आज एक मस्त रेसिपीचा व्हिडिओ बनवावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा. तर आज आपण शेपाची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 पळ्या, किटलीतल्या पळीने 2 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे. मोहरी स्किप करू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण आपल्याला सुरुवातीला नकलून घ्यायचा आहे किंवा तुम्ही थोडासा चेचून टाकला तरीही चालतो. लसणाने भाजीची टेस्ट अजूनच वाढते, त्यामुळे लसूण जरा जास्तच टाकायचं आहे. तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा कट करून किंवा ठेचा टाकू शकता. तर मी हिरवी मिरची टाकणार नाही, तर मी लाल मिरची पावडरचीच बनवणार आहे, म्हणजे लाल तिखटाचीच. आता मी यामध्ये शेपाची भाजी अगोदरच धुवून घेतलेली होती बारीक चिरून, तेलामध्ये टाकली आहे आणि थोडीशी मूग डाळ पण टाकायची आहे. हवं तर साल असलेली मूग डाळ टाकल्यास जास्त टेस्ट येते. माझ्याकडे संपली होती म्हणून मी प्लेनच मूग डाळ टाकलेली आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. मिठानेच पाणी सुटतं भाजीला, त्यामुळे पाणी टाकायची अजिबात गरज नाही. तर बघा, तुम्ही पाहू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला वाफेवरतीच भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आपण यावरती आता झाकण ठेवूयात आणि तुम्ही सुद्धा कोणत्या प्रकारे किंवा कशा पद्धतीने भाजी बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली किंवा रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिले नसतील तर बाकीचे सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या. आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया. तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त. तर मी 1 चमचा टाकणार आहे. चटणी जास्त तिखट नाही, त्यामुळे 1 चमचा टाकणार आहे. चटणी जर तिखट असेल तर तुम्ही अर्धा चमचाच टाका, कारण घरामध्ये लहान मुलं पण असतात. लहान मुलांना जास्त तिखट चालत नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, नाहीतर मग चटणी एका ठिकाणीच भेंडा होऊन राहतो चटणीचा. आता आपण झाकण ठेवूया. 10 मिनिटांनी आपल्याला बघायचं आहे. तर बघा, सगळं पाणी आटलेलं आहे आणि भाजी सुद्धा छान शिजलेली आहे. आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया. शेंगदाण्याचं कूट करताना थोडंसं मोठंच टाकायचं. आता मी यामध्ये माझ्याकडे जे आहे ते सकाळ घाई गडबडीत व्हिडिओ शूट करायला चालू केला, त्यामुळं मीडियमच आहे, तर मी मीडियमच टाकणार आहे. पण शक्यतो मोठं शेंगदाण्याचं कूट टाकल्यास कोणती पण भाजी जास्त चव देते. तर मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर सुद्धा आता आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करून ठेवायचा. म्हणजे भाजी एकजीव होते आणि जास्त चव देते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.